ज्ञानेश्वर आणि चला आपण दोघंजण जरा कॉमेंट्री करूया. नाव बोला तुमचं एकदम. विनायक काते. मी तुम्हाला बोललो, तुम्ही बोलायचं, तुम्ही मला विचारा. भानंगकोण बॅट्समन अजय आणि ज्ञानेश्वर. आणि समालोचनासाठी माझे सहकारी विनायक काते साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील समालोचन करायचं आहे. तुम्हाला अजूनपर्यंत झालेल्या सामन्याबद्दल काय वाटतंय? आरसीसी गोलवाडीचे उत्कृष्ट असे दोन गोलंदाज आरसीसी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि त्यांच्या संघातर्फे अनुभवी गोलंदाज जे आपल्या परिसरामध्ये गाजलेले असे नितीन शिंदे गोलंदाजीची धुरा सांभाळतायत. तर स्ट्राईकला उतरलेला आहे ज्ञानेश्वर. अजय वाजे ज्याने मगाशी एक हाती सामना फिरवला होता असे अजय वाजे आणि त्यांच्या समोर गोलंदाजी करतायत नितीन शिंदे. कायसा रनअप घेऊन आणि हा एक तटवलेला ऑफसाईडला चेंडूने पहिले सुरुवात चौकाराने केलेली आहे. जो बॅट्समन मागचा फॉर्म घेऊन गेला होता त्याच फॉर्मची पुढे सुरुवात केलेली आहे आणि आपली धावसंख्या संघाची 4 रनाने वाढवून पहिल्याच चौकार आपल्या संघासाठी प्राप्त केलेला आहे. स्वयंसेवक तसेच अंपायर सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर सामने आपले हे करायचे आहे. जरा स्पीड घ्या, आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुढील चेंडूसाठी सज्ज नितीन आणि स्ट्राईकला अजय वाजे. काहीसा छोटासा रनअप आणि हा चेंडू सुद्धा हवेमध्ये पटकावलेला आहे आणि हा षटकार. खरोखरच वृंदावन बी संघाकडून चौकार आणि षटकाराची आतिषबाजी बघायला मिळत आहे. उत्कृष्ट फलंदाजी. एक मगाचा जो त्याने फॉर्म जो घेतला होता त्या फॉर्मलाच पुढे चालवताना दिसत आहेत. 2 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार. संघाची धावसंख्या झालेली आहे 10. 2 चेंडूमध्ये 10 रन आणि नितीन शिंदे जे परिसरामध्ये जाणेमाने जे जाणलेले आहेत अनुभवी गोलंदाज आहेत त्यांच्यावरच त्याने अटॅक चढवलेला आहे. आणि अजित काते वृंदावनचे यांनी प्रत्येक षटकाराला 100 रुपये जाहीर केलेले आहेत. पुढील चेंडू त्याने लेग साइडला मारलेला आणि 2 रन प्राप्त केलेले आहेत. दोन धाव संख्या झालेली आहे 12. कैलासदादा नक्कीच आवर्जून आठवण करून द्यावी लागेल या समालोचनाच्या मार्फतातून. हे दोन्ही संघ देखील प्रतिस्पर्धी खेळत असतात समाजामध्ये आणि खरोखरच अविनाश तू सांगितल्याप्रमाणे यांच्यामध्ये दोन्ही संघांमध्ये एक हेल्दी म्हणजे एक खिलाडू वृत्तीचा सामना असतो. जो तो आपला खेळाचं प्रदर्शन जसं उत्कृष्ट करता येईल त्याचा आपल्या समाजामध्ये आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने दोन्ही संघाने नाव कमावलेलं आहे आणि दोन्ही संघांचा सामना हा नेहमीच अटीतटीचा होत असतो आणि त्याचं प्रात्यक्षिक आता मैदानामध्ये सर्वांना बघायला मिळत आहे. अजय वाजे यांनी जर षटकार ठोकला तर रोहिदास तांबडे यांच्याकडून 501 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक लागलेलं आहे. अटीतटीचा सामना आरसीसी गौलवाडी वर्सेस भानंगकोण बी. ओवी अविनाश काते यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अप्रतिम फटका समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा झेल बाद. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले ते म्हणजे आरसीसी गौलवाडी या संघाकडून. आता मात्र एक्सपिरियन्स पणाला लावतात ते म्हणजे फलंदाज लवकर पाठवायचे वृंदावनवाले.
क्या बात आहे, क्या बात आहे. सूरज, एक धडाडीच्या फलंदाजाला एक आपल्या अनुभवी गोलंदाजाने एका याच्यामध्ये एक बोलतात आपल्या जाळ्यामध्ये पकडल्यासारखं वाटतंय की नाही? नक्कीच जरा स्पीडअप करायचंय कारण टाइम आपल्याकडे कमी आहे. एक धडाडीचा फलंदाज मात्र माघारी परतवण्यात यशस्वी झालाय, तो म्हणजे नितीन शिंदे, ज्यांचा एक्सपिरियन्स पणाला लागलाय. आणि आता फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे शुभम महाडिक, मॅन फ्रॉम वृंदावन बी. एक अप्रतिम असा अष्टपैलू खेळाडू मात्र आता वन डाऊनची भूमिका निभावतो आपल्या संघासाठी आणि मारा करेल एक्सपिरियन्स गोलंदाज नितीन शिंदे. पहिला चेंडू काहीसा पुढचा चेंडू आणि अवांतर चेंडू घोषित करतात पंच. धावसंख्येत भर, धावसंख्या होते बिनबाद 15 धावा. कुठेतरी दबाव आणि खरोखरच वृंदावन संघाने 4 चेंडू मध्ये 15 धावा. हा 15 धावसंख्या झालेली आहे. परत एकदा अवांतर चेंडूची घोषणा करतायत पंच आणि अशा प्रकारे धावसंख्येत भर, धावसंख्या होते 1 बाद 16 धावा. एक मोठा झटका मात्र बसतो म्हणजे नियम अंतिम राहील. दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे, पंचांचा नियम अंतिम राहील. दोन बॅक टू बॅक अवांतर चेंडू आल्यानंतर धावसंख्येत भर, धावसंख्या झाली 16. अटीतटीचा हा सामना, मला असं वाटतं नंबर ठरवणारा हा सामना असेल तो म्हणजे वृंदावन वर्सेस RCC गवलवाडी. वृंदावन बी वर्सेस RCC गवलवाडी. दोन्हीही संघ तुल्यबल्य आपल्या एकामेकांसमोर उभे ठाकलेत. श्रीकृष्ण चषक 2024 वर्ष 3रे. कोण होईल दावेदार हेच पाहायचं आहे. पुन्हा एकदा नितीन शिंदे, परत एकदा कुठेतरी दबाव 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 पाहायला मिळतोय आणि अवांतर चेंडू आणि एक धावसंख्येत भर पडते. 1 बाद 17 धावा. शुभम महाडिक आतापर्यंत एकही चेंडूचा सामना केलेला नाही, परंतु 3 बॅक टू बॅक अवांतर चेंडू मात्र त्याच्या समोर आलेले आहेत. परत एकदा मारा करतील आणि यावेळेला सुंदर पद्धतीचा चेंडू गुडलेतवरून काहीसा मूव्ह होणारा, काही बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही, निर्धाव चेंडूची सांगता होते. चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या षटकातला खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे ती 1 बाद 17 धावा. वृंदावन संघाने खरोखरच 6 चेंडू मध्ये एक षटकामध्ये 1 बाद 17 एक चांगली सुरुवात केलेली आहे. आणि पुढील गोलंदाज RCC संघाकडून येत आहे विशाल रिकामे. एक अप्रतिम गोलंदाज म्हणून नावारूपाला आलाय आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी मात्र कामगिरी करत असताना आपल्या संघाची धुरा वाहताना विशाल रिकामे आता मारा करेल ज्ञानेश्वर नटे. चांगल्या पद्धतीने हुक केलेला फाईन लेगच्या दिशेने हा खणखणीत सनसनीत चौकार. श्रीकृष्ण चषक 2024 चौकार आणि धावसंख्येत भर पडते 4 ने. धावसंख्या होते ती 1 बाद 21. कुठेतरी आता मात्र दडपण आणि दबाव पाहायला मिळतंय कारण फलंदाजी आणि गोलंदाजी आता मात्र सुरेख करावी लागेल दोन्ही संघांना. दोन्ही संघ तुल्यबल्य असे संघ आहेत. एकमेकांसोबतची एक लढाई आहे, एक पूर्वापार इतिहास आहे, परंतु आज जो जिंकेल, जो मेहनत करेल, आता मात्र पाहावं लागेल. विशाल रिकामे पुन्हा एकदा सज्ज मारा करण्यासाठी. गुडलेंचा चेंडू होता तेवढ्या ताकदीने तटवून लावलेला आहे. 1 रन तर घेण्यात यशस्वी, फील्ड होईल, थ्रो होईल. 1 रनच घेण्यात यशस्वी. दुसऱ्या रनासाठी प्रयत्न होता परंतु कुठेतरी शुभम महाडिक यांनी तो रोखलेला आहे. शुभम महाडिक यांनी जरी षटकार किंवा चौकार मारला तरी ओवी अविनाश काते यांच्याकडून 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक आलेलं आहे. परत एकदा यावेळेला परत एकदा गुडलेचा चेंडू काहीसा मूव्ह होणारा आउट स्विंगर म्हणू शकतो. शुभमला काही न समजलेला निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे धावसंख्या स्थिर 1 बाद 22 धावा. काय समाजात पण एक लढाई असते, 2 गावांमध्ये असते, 2 संघांमध्ये असते. आता मात्र ती आपल्याला पाहायला मिळते. वृंदावन वर्सेस गवलवाडी. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 3 चेंडू कशा प्रकारे बिचिंग करतायत विशाल. परत एकदा विशाल सज्ज, परत एकदा काहीसा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, अयशस्वी. हा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. आता मात्र दबाव वृंदावन
बी वर कुठेतरी आपल्याला बघायला मिळतोय, कारण 2 बॅक टू बॅक चेंडू त्यांनी निर्धाव खेळलेले आहेत आणि हा हाणामारीचा षटक असताना मात्र कुठेतरी रोखण्यात यशस्वी होते, तो म्हणजे विशाल रिकामे. आतापर्यंत मात्र आपल्या संघाच्या जडणघडणीत मोलाचा वाटा निभावणारा हा गोलंदाज परत एकदा शुभम सज्ज आणि हा त्रिफळाची बाद. शुभम महाडी काहीसा मोठा झटका लागतोय, तो म्हणजे वृंदावन बी या संघाला आणि अशा प्रकारे धावसंख्या असतील 2 बाद 22 धावा. तिसऱ्या राऊंड साठी ग्रुप ए विजयी संघ श्री SCS वृंदावन ए SCS वर्सेस RK बुरीजमाल या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी यायचंय. काय अप्रतिम मॅच पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये मात्र आपल्याला वृंदावन कुठेतरी हवी होताना दिसलं होतं, परंतु आता विशाल रिकामेच्या गोलंदाजीने कुठेतरी परत एकदा पुनरागमन करताना दिसतोय की काय. गौलवाडी हा संघ RCC गौलवाडी आतापर्यंत मात्र त्यांचा रेकॉर्ड खूप चांगला आहे आणि आता फलंदाजीसाठी आलेले स्वतः कॅप्टन विशाल रिकामे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तटवलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने इन द गॅप. प्रतिम स्ट्रोक बघायला मिळाला. दिशेने जाणार डीप स्क्वेअरच्या ठिकाणी जाणारा हा 1 बाउन्स चौकार, अप्रतिम चौकार. 26 धावांपर्यंत मला वाटतं मसल आणि 27 धावा नाही म्हणू शकत, कारण भरपूर आहे. 2 षटकांच्या खेळामध्ये मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या उभारणीमध्ये कुठेतरी हातभार लावलेला आहे, तो म्हणजे भानंकोण वृंदावन बी या संघाने. आणि त्यात मात्र आता पाहावं लागेल RCC गौलवाडी या संघाची कुठेतरी फलंदाजीची धुरा कुठेतरी कामाला यावी लागेल, कारण त्यांच्या टॉस साठी यायचंय. भुरीजमाल वर्सेस वृंदावन ए या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी टॉस का बॉस साठी यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला, वृंदावन वर्सेस RCC या दोन संघांमध्ये ब्लड लढत बघायला मिळेल आपल्याला. एक इनिंग इंटरवल तो देखिए, अभी पूरा पिक्चर बाकी है. बघूया बेस्ट वर्सेस बेस्ट कोण घेईल रेस्ट, कारण की एका संघामध्ये अनुभवी संजय सर तांबडे आहेत, ज्यांनी गवळी समाजामध्ये टाळा तालुक्यामध्ये खूप मोठं नाव केले, आणि विरुद्ध संघामध्ये आपल्याला गजू सर बघायला मिळतील आणि नितीन शिंदे, एकापेक्षा एक सरस खेळाडू. बॉल आता मात्र आपण परतीच्या प्रवासाकडे चाललेलो आहे सँडी सर, कारण आज दिवसभराचे सामने मात्र आज आपण पूर्णत्वास नेऊन आता मात्र आपण सेकंड राऊंडचे सामने आपण आटोपते घेत आहोत. आपल्याला गवळी समाज, तळा तालुका आणि त्यात तुम्ही मात्र आज पाहुणे कलाकार असताना मात्र तुमच्याकडनं कुठेतरी परफॉर्मन्सची आम्हाला एक खात्री होती, ती नाही झाली. पण तरीही आज तुम्ही कॉमेंट्रीच्या उद्देशाने आमच्यासोबत जोडून राहिलेले आहात, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. कारण मासळा तालुक्याला जरी तुम्ही असला तरी आपला सगळा ज्वेलर्स जे आपण पाहताय की सर्व प्रकारचे सोना चांदीचे दागिने GST बिल मध्ये 100% गॅरंटी सहित मिळतील. आणि प्रोप्रा दिवेकर ब्रदर्स जो संपर्क क्रमांक आपल्याला दिसतोय 8108835004 आणि 9967997489 कधीही कॉन्टॅक्ट करा. आपल्या विश्वासाचा आणि आपल्या हक्काचा ज्वेलर्स म्हणून श्री विघ्नहर्ता ज्वेलर्स कडे कधीही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, कारण आपले बंधुराज तिथे आहेत. आपला एक गवळी बांधव मात्र आपला एक बिझनेस निर्माण करतोय तिथे. तुम्हाला कधीही हाक द्यावीशी वाटली तुम्ही नक्की या. 12 चेंडू 27 धावांची आवश्यकता. वृंदावन संघाने टॉस विन होऊन, वृंदावन ए ह्या संघाने टॉस विन होऊन मात्र क्षेत्ररक्षणाचा डिसिजन घेतलेला आहे. चला फास्ट करायचं. सलामीची जोडी आली RCC वर्सेस वृंदावन यांच्यामध्ये. सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते गजू वरणकर आणि सुदर्शन, ही दोन सलामीची जोडी आली. गोलंदाजी मार्कवर टाळा तालुक्यातील एक अष्टपैलू खेळाडू संजय सर या नावाने ओळखलेला संजय तांबडे. बघूया समोर बॅटर एक सिक्सर किंग आहे गजू सर, आणि नॉन स्ट्राईकला सुद्धा सर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट कोण घेईल रेस्ट. सँडी भाई 12 चेंडू 27 धावांची ही जरी लढत असली ना तरी ही फायनल अगोदरची फायनल आहे, कारण यातून जो जिंकेल तो मात्र फायनलचा भागीदार ठरणार आहे, हे लक्षात असू द्या. नक्कीच ही लढत बलाढ्य बघायला मिळेल, कारण की दोन्ही संघ एकापेक्षा एक सरस है. अगर कागज के ऊपर देखोगे ना तो एक से बढ़कर एक धुरंधर दोनों टीम के अंदर. ओवी अविनाश काते
यांकडून प्रत्येक विकेटला वृंदावन गावच्या प्रत्येक बॉलरला 100 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक जाहीर झालेलं आहे. याची नोंद वृंदावन बी या टीमने घ्यायची आहे. धन्यवाद. चला, आर यू रेडी? गणपती बाप्पा मोरया, लवकर जिंकून घरी या. गजानन वरणकर सर कोण जिंकून येतोय? पहिला चेंडू. ओहो, अप्रतिम चेंडू. गुड लेंथला चेंडू पिचिंग केलाय आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. बघा, संजय सरांकडे गेली कित्येक वर्ष अनुभव आहे. गेली 20 वर्ष संघाच्या नावासाठी नाही, आपल्या गावासाठी हा खेळणारा खेळाडू. दुसऱ्या साईडला आहे गजू सर. जर संजय सरांकडे गेम असेल तर मात्र समोरचा प्लेअर आपण विसरून चालणार नाही. गजानन वरणकर सर जे संयमी आणि तटस्थ भूमिका निभावत असतात आपल्या संघासाठी. मात्र कित्येक विजय त्यांनी आपल्या संघासाठी मात्र जाहीर केलेले आहेत. ओहो, आणि अवांतर चेंडू घोषित करतायत, तो म्हणजे पंच दंडित करतायत. आणि हा अवांतर चेंडू धावसंख्येत भर होते, धावसंख्या होते ती बिनबाद 2 धावा. सुदर्शन, मला जर कुठल्या प्लेयरची जर एक स्किल आवडली असेल गवळी समाजात तो आहे सुदर्शन. सुरेख फलंदाजी करणारा हा फलंदाज. एक 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 इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. ये लगा सिक्सर. शूरवीर फिर चॅम्पियन कनेक्टेड इंडिया. बघा, फलंदाजाने वेट अँड वॉच केलं, चेंडूला पूर्ण येऊन दिलं. शॉर्ट ऑफ लेन हाफ ट्रॅकर चेंडू होता, वेट केला आणि काय स्ट्रोक. अविनाश काते डीजे वाला कुठे? नक्कीच धावसंख्येमध्ये वाढ. 2 चेंडू, धावसंख्या झाली 8. कोणाची लावेल वाट? अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. जसं मी सँडी सर बोललो होतो की क्लास आणि क्लास ज्याच्याकडे दिसतो तो आहे सुदर्शन. संजय सरांकडे एक्सपिरियन्स असला तरी सुदर्शनकडे युवा जोश आहे. आता ही लढाई जोराची चालणार. परत एकदा सुदर्शन लेग ग्लास, अप्रतिम लेग ग्लास आणि हा सीमा पार लांब 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 षटकार. अप्रतिम बघायला मिळतोय. बघा, गजाचा रॉंग स्ट्राईकला गेला, पूर्ण जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय सुदर्शन. कहते ना, जिम्मेदारी कैसी चीज है, दी नहीं ली जाती है. स्वतःच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी घेतोय आरसीसी या संघाची. कॅच व्हायला पाहिजे होती. परत एकदा सज्ज. ओहो, लेट कट खेळायचा प्रयत्न तेवढा सुरेख यशस्वी ठरलाय. स्वतः मात्र कॅप्टन फिल्डिंग करतात, परंतु 1 रन घेण्यापासून वंचित नाही ठेवू शकत. अशा प्रकारे वाढती धावसंख्या. 19 ना सँडी भाई. एकच सेकंड. पंच थोडा सामना स्टॉप करायचा आहे. जे ऑफ साइडला जो व्यत्यय येतोय ना मागच्या साइडला, जरा तो मोकळा करायचा. कारण आता आपले निर्वाणीचे सामने चालू झालेले आहेत आणि सर्व जे कमिटी मेंबरना विनंती आहे की त्यांनी तो मोकळा करायचा आहे प्लीज. कारण आता सामने आहे ना नंबरचे चालू झालेले आहेत. कुठलाही व्यत्यय मध्ये येऊ नये ही काळजी घ्यावी. सर्व कमिटी मेंबरना विनंती आहे. हो, इट्स अ ह्यूज हिट, इट्स अ बिग सिक्सर. क्या बात आहे. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली आपल्या आरसीसी या संघाकडून. गणेश बाटे यांनी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेलं आहे.
नक्कीच अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. बघूया अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळाली आरसीसी या संघाकडून. सुदर्शनच्या बॅटमध्ये 2 षटकार मिळाले, त्याच्यानंतर मिस टाइम झाली, कॅच मिसफील्ड झाली, त्याच्यानंतर पुन्हा स्ट्राईकवर गजू सर आले आणि गजू सरांनी शेवटच्या चेंडूमध्ये अप्रतिम षटकार बघायला मिळाला आपल्याला. बघूया 6 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मला वाटतं जीतू. स्लोवर पद्धतीचा चेंडू होता, गुडलेनचा चेंडू होता, काहीसा न समजलेला चेंडू. मात्र आता अशीच काहीशी कमालीची गरज लागेल सँडी भाई जर सामना जिंकायचा करावा लागेल. गोलंदाजाला ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर खास करून ते डॉट चेंडू फेकावे लागतील. ओहो क्लास आहे या फलंदाजाकडे. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धावेची सांगता स्कोर लेवल आणि आता 4 चेंडू मध्ये 1च धावेची गरज आहे. या फलंदाजाकडे खरं क्लास आहे. फलंदाजी बघायला मिळते आपल्याला. सुदर्शनच्या बॅटमधून सिंगल डबल आणि खराब चेंडू भिरकावून देतो मैदानाच्या बाहेर. ओहो विजयी षटकार. अशा प्रकारे वृंदावन हा संघ स्पर्धेतून बाहेर गेलाय आणि आरसीसी हा संघ